श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. थोडंसं माझी तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळे आवाज तुम्हाला चेंज येत असेल. थोडीशी सर्दी वगैरे झालेली आहे. मी मस्त आज मिसळ केलेलं आणि आदू इथं खेळतोय छान. त्यांच्या पप्पांचं पण ऑफिसचं काम घरी होतं, त्यामुळे ते घरी काम करत होते. आदू मस्त गाडी घेऊन त्यांच्या पप्पांच्या साईडला बसून खेळत होता. त्याला बाहेरून गाण्याचा आवाज वगैरे तो डान्स लगेच करू लागतोय. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, तब्येत ठीक नव्हती, पण जे आम्ही संकल्प केले ते तरी करायला हवंच. आणि मी स्वामींना प्रार्थना केली की तुम्ही सगळं माझ्याकडून व्यवस्थित करून घ्या स्वामी, असं मी प्रार्थना करून गुरुवार पुजवायला घेतली. आधी उंबरट्याची अशी छान पूजा करून घेतली. हळदी कुंकू लावून घेतलं, हळदीचा लेप लावून घेतला आणि दोन्ही साईडला असं छान स्वस्तिक काढून त्याच्यावरती हळद लावून घेतली. मला खूप छान वाटतं स्वस्तिक काढावं असं म्हणतात, माझ्या दीदीनेही सांगितलेलं आणि तेव्हापासून हे मी करते. दोन्ही साईडला उंबऱ्याच्या साईडला मी असं स्वस्तिक काढते. त्याच्यानंतरला सगळं झाल्यानंतरला मी फुले ठेवून दिली दोन्ही साईडला, कारण की आपण फुलं वगैरे ठेवले तरच खूप छान अजून प्रसन्न वाटतं. त्यानंतर तुळशीलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं मी आणि माझी तुळस खूप छान वाढलेली, खूप छोटी होती, आता खूप छान वाटले. त्यानंतर उंबरट्यावरती रांगोळीसुद्धा मी काढून घेतलं दोन्ही साईडला आणि इकडे मग तुळशीला दिवा वगैरे पण लावून घेतला. आदू काय अजून उठला नव्हता, तो कधी नाही, एक दिवसही नाही उठला, कारण की पहाट पण खूप असते, त्यामुळे मी उठवत पण नाही. तरी पण मला वाटत होतं की तो एकान दिवस उठून ही पूजा बघावी, पण असं काही झालं नाही आणि थंडी पण सुरू असल्यामुळे काहीच नाही करता आलं. माझी पूजा मी अशा प्रकारे इथं आटपून घेत होती. दोन्ही साईडला मी उंबरट्यावर सुद्धा धूप लावून घेतलं आणि तुळशीकडे सुद्धा दीप लावून घेतलं, तिथं पण धूप लावले अशा प्रकारे, कारण की बाहेरचं सुद्धा वातावरण मला प्रसन्न छान वाटते, त्यामुळे मी आधीच बाहेरून सगळं करून घेते, नंतर मग आतमध्ये देवपूजा करते. त्यानंतर आपलं महत्त्वाचं म्हणजे रांगोळी. मी रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि त्याच्या मधोमध असं एक छान फूल ठेवले आणि त्यानंतर मग आतमध्ये गेले. आतमध्ये माझी पूजा सगळी मांडून झालेली. मी छान असे फुले वगैरे ठेवून दिले, फळं ठेवली. मिस्टर पण शूट करत होते, तिने पण व्हिडिओ करत होते आणि मी पण थोडंसं शूट करून घेतली. आमचा दोघांचा उपवास होता, पण आदूसाठी मला काहीतरी बनवायचं होतं, त्यासाठी असं झुणक्याच्या पिठाचं मी थोडंसं असं त्याला कटलेट टाईप बनवून दिली आणि भाकरी बनवली, कारण त्याला विचारायला काय देणार ना. आणि खिचडी वगैरे म्हणजे मुलांना इतकं चांगलं नसतं ते, त्यासाठी म्हटलं भाजी भाकरीच ठीक आहे. त्यानंतर आदू असं खेळायला आला. आदू छान खेळत होता, कारण मी जर आजारी येऊन झोपले तर बिचारी त्याच्यासोबत कोण खेळणार, त्यासाठी मग मी म्हटले चल टेरेसवरती आपण खेळूया. तो सायकल अशा प्रकारे खेळत होता. मम्मी तू बस म्हणून सांगितला, मी बसलेले एका साईडला. एकदा सायकल खेळायचं, परत त्याची कारगाडी पण आहे तिथं, ती कारगाडी पण खेळत होता तो.